डॉक्टर लोले आलेले आहेत ना? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. सदा शिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधार्थित्वा बोध व्हावे. अपत्या परिपादवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. आवाज बंद झाला मग करता येईल. आपण अभ्यासाला प्रारंभ करण्यापूर्वी समर्थांना वंदन करू. माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करू. परमपूज्य मंदाताई गंधे यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय राजेंद्रजी क्षीरसागर यांना मी वंदन करतो. आज नामस्मरण करणाऱ्या भगिनींना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करूया. अखंडत्वाच्या मध्ये काय येतं? आमचं अखंडत्व का टिकत नाही याचे 3 कारण सांगितले याच्या आधी. एक मन, दुसरी विषयाची अशाश्वतता. पहिलं मन, दुसरी विषयाची अशाश्वतता आणि तिसरं आमचे प्रयास कमी पडतात. या 3 गोष्टी आम्हाला अखंडत्व मिळू देत नाही. आणखीन कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे आमचे प्रयास डायव्हर्स होतात? आम्हाला प्रयास करायची ताकद नाही असं वाटतं का? पण डायव्हर्जन काय होतं? आमचे प्रयास वळतात कोणत्या दिशेला, वळण जातं कोणीकडे, आणि त्याचं लक्षण समर्थांनी पहिल्या समासात दिलंय. त्याला निस्पृह लक्षण असं म्हटलंय समर्थांनी. म्हणजे मध्ये काय येतं तर स्पृहा येते. मध्ये काय येतं? मध्ये स्पृहा. खंड पाडण्यात जर काही मदत करत असेल तर ती स्पृहा येते. समर्थ बघा केवढे बारीक अभ्यास करणारे होते की या अखंडत्वाच्या मध्ये जर काही येणार असेल तर ती स्पृहा आहे. आणि ती स्पृहा घालवण्यासाठी काय करायचंय? भिक्षा मागायची. भिक्षा निरूपण. स्पृहेच्या थोड्याशा छटा आहेत. खूपदा आम्हाला असं वाटतं की आमच्यामध्ये कशाची स्पृहा नाही. आता मी पुण्यामध्येच राहतो आणि इथे सगळे चांगले चांगले फ्लॅट घेतलेले, महागडे फ्लॅट घेतलेले लोक आहेत. त्या बहुतेकांना असं वाटलं की आता आपल्याला काही करायचंच नाही. आपण रिटायर्ड झालो, आपल्याकडे भरघोस पैसा आहे, आपल्याला आता काही नको आहे. काय म्हणतात?
आपल्याला आता काही नको आहे. मला काही नको हे दाखवण्याची पहिली इच्छा आहे. याला इच्छा असं म्हणतात. मला काही नको ही दाखवण्याची पहिली इच्छा आहे. स्पृहा पहिल्यांदा इच्छा शब्दांमधून व्यक्त होत असते. अतिशय सौम्य रूप आहे हे स्पृहेचं. जरी माझी काही इच्छा नसली तरी मुलाबाळांनी कसं सुखात असावं आणि त्यांच्या सुखासाठी त्यांना काही कमी पडू नये, ते चांगलंच करतील, त्यांना त्यांचं समजतं, ही आशा आहे. इच्छेचं रूपांतर आशेमध्ये झालं. आशा पाश शतैर्बद्ध, म्हणून आम्हाला कामपरायण असं भगवंतांनी म्हटलंय. आशा निर्माण होते की नाही, असं जरी झालं तरी पण असं असं होऊ नये. आशा, इच्छेचं रूपांतर आशेमध्ये झालं आणि आशेचं रूपांतर तृष्णेमध्ये झालं. ही जी स्पृहा आहे ना, ही जी इच्छा आहे ना, ही जी आशा आहे ना, ही जेव्हा अधिक बळावते तेव्हा त्याला स्पृहा असं म्हणतात. ही स्पृहा ज्या वेळेला तीव्र व्हायला लागते तेव्हा तिला तृष्णा असं म्हणतात. तृष्णा शब्दाचा अर्थ तहान असा घेतला जातो, भूक असा घेतला जातो. भुकेला संस्कृत शब्द क्षुधा आहे, पण हव्यास ज्या वेळेला असतो तेव्हा त्याला तृष्णाच असं म्हणतात. धनतृष्णा असा शब्द वापरला जातो. ही जी तृष्णा आहे, ही तृष्णा आमची संपत नाही आणि आमचं सगळं अखंड ध्यान आणि अखंड नामाच्या मागे असलेलं जे आमचं चित्त आहे, ते चित्त तृष्णा हरवून घेऊन जाते, पळवून घेऊन जाते. तृष्णेतून सगळं काही सप्पा होऊन जात. आम्हाला कळतच नाही की आम्ही तृष्णेच्या मागे लागलो. तृष्णा का असते आमची? कारण आमच्यामध्ये अपेक्षा असते की मला असं असं असावं, तसं तसं नसावं. नियोजित काय आहे आणि अपेक्षित काय आहे? भगवंतांनी जे दिलं त्याला नियोजित असं म्हणतात, परंतु आम्हाला जे हवं असतं त्याला अपेक्षित असं म्हणतात. भगवंतांनी पेन्शन दिली, पण सेंट्रल गव्हर्नमेंटला एवढे मिळतात आणि स्टेट गव्हर्नमेंटला एवढे मिळतात. अपेक्षा, अपेक्षा माणसाची समता संपत नाही. आणि अपेक्षा जशी जशी करत राहील तसं तसं अखंडत्वाकडे आम्ही जात नाही. भिक्षा मागण्याचं तर दूरच राहिलं. फार मोठी साधना आहे बरं का भिक्षा निरूपण. समर्थांच्या कृपेने राजेंद्रजींनी जो समाज दिला, तो समाज समर्थांची इच्छा म्हणून मी स्वीकारलेला आहे आणि तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे, आपणा सगळ्यांचा अभ्यासाचा विषय आहे, असं आपण सुद्धा सगळेजण गृहीत धरा. हा, अपेक्षेमध्ये बदलली आणि अपेक्षा झालीच पाहिजे, ती अपूर्ण राहिली तर मी अस्वस्थ होतो. अशा अपेक्षेला आकांक्षा म्हणतात. छटा बघा काय आहेत. अशा अपेक्षेला आकांक्षा असं म्हणतात. आणि या आकांक्षा ज्या वेळेला आम्ही बाळगून बसतो तेव्हा कांक्षा पूर्ण नाही झाली की मग आम्हाला झटका पडतो जबरदस्त. आणि मग आमचं अंतःकरण सैरावैरा पळतं. अखंडत्व तर दूरच राहिलं. आम्ही कुठे भटकून गेलो हे आम्हाला कळत नाही, कारण आम्ही आकांक्षेला बळी पडलेलो आहे. असं होत असता असता असं होत असता असता ज्या वेळेला आकांक्षा पूर्ण होत नाही आणि आमच्या प्रयत्नांना यश येत नाही, त्यावेळेला आम्ही लांगुल चालन करतो आणि त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो. याला याचना म्हणतात.
याचक हा भिकारी आहे. आमच्याकडे एक शिक्षक होते. शिकवायचे चांगले. त्याबद्दल काही वाद नाही. पुन्हा शाळेच्या जीवनाची आठवण तुम्हाला इथे सांगायला घेतली आहे मी, की शिकवायचे चांगले. त्यांच्या शिकवण्याबद्दल काही असा खूप संदेह नव्हता. पण तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगले शिकवणारे अनेक शिक्षक होते. त्यांच्यापेक्षा पुष्कळ चांगले शिकवणारे अनेक शिक्षक होते. पण त्यांना राष्ट्रपती पारितोषिक नाही मिळालं आणि यांना ते हवं होतं. त्यामुळे श्रीमंतांच्या मुलाची चाटुगिरी श्रीमंतांच्या मुलांसमोर आपलं स्वत्व बाजूला ठेवून बोलायचं आणि सामान्य मध्यमवर्गीयांसमोर रुबाब दाखवायचा, असा त्यांचा स्वभाव होता. त्या श्रीमंतांच्या मुलांच्या जवळ जाऊन त्यांच्या मुलांना मुद्दाम ट्युशनला बोलवून घेऊन आपलं दिल्लीपर्यंत संधान त्यांनी जुळवलं आणि त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. शिक्षक राष्ट्रपतीकडून त्यांचा सन्मान झाला. ही याचना सगळ्यांना दिसलं, यांचा सन्मान झाला. पण ज्यांना माहिती होतं की ते शिक्षक त्यांच्यापेक्षा सुंदर शिकवणारे फिजिक्सचे आम्हाला बापू काका म्हणून होते आणि संस्कृतचे आम्हाला वाय टी जोशी म्हणून होते. ते आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांपेक्षा अप्रतिम शिकवत असत. अप्रतिम. पण राष्ट्रपतीकडून उत्तम शिक्षण पुरस्कार या शिक्षकांना मिळाला, कारण हे याचक होते. हे लाचार होते. हे दीन होते. श्रीमंतांच्या समोर गिडगिडायचे. म्हणजे एवढी जी बुद्धिमत्ता मिळाली, शिकण्याचं कौशल्य मिळालं, पण लाचारीने नासलं हो. ही जी कामना आहे, ही अखंडत्वाच्या आड येते, जीवाला लाचार बनवते. आणखीन शेवटचा भाग असतो वासना. ही जी स्पृहा आहे, ही जेव्हा वासनेमध्ये बदलते, त्यावेळेला ती पूर्ण होईपर्यंत जीवाला चैनच पडत नाही. आणि ज्या वेळेला चैन पडत नाही, तेव्हा अखंड ध्यान, अखंड नाम होत नाही. ते खंडित 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 होतं आणि खंडित झालं की मग आमच्या हाती काही नाही लागत. अखंडत्वाशिवाय हाती काही लागण्याची सुतराम शक्यता नाही आहे. अगदी संन्यासी जरी असेल, पण त्याच्या आतमध्ये जर स्पृहा, आकांक्षा, वासना, कामना ह्या कुठे ना कुठे दबा धरून बसले असतील, तर संन्यासाला सुद्धा संन्यास मिळाल्यानंतरही अपयश येतं. समर्थांची ओवी आहे, काठी घेऊनी दारा म्हणे मज संन्यासी करा. संत वचन आहे, काठी घेऊनी दारा म्हणे मज संन्यासी करा. संन्यासही घ्यायचा आहे आणि पत्नीला सोडायचं पण नाही. म्हणून अखंड ध्यानाच्या आड, अखंड नामाच्या आड जर काही येत असेल, तर त्याला कामना असं म्हणतात. आणि या कामनेने ध्यानामध्ये खंड पडतो. भिक्षा मागण्याची तर इच्छाच होत नाही. भिक्षा म्हणजे याचना नव्हे हा. पुन्हा सांग, आपल्या अपेक्षा पूर्तीसाठी जे केलेलं असतं, त्याला याचना असं म्हणतात. आणि आपल्या भगवंताशी ऐक्यासाठी जी शरीराची गरज भागवल्या गेलेली असते, त्याला भिक्षा असं. भिक्षेकरी हा सर्वश्रेष्ठ आहे. भिक्षकऱ्याच्या चरणी अखंड वंदन करावं. याचकाला सन्मान मिळण्याची शक्यताच नाही, पण भिक्षेकरी हा परम सन्मानाचा अधिकारी आहे.
म्हणून समर्थांनी भिक्षेची प्रतिष्ठा मांडली आहे भिक्षा निरूपणात. भिक्षेचा महिमा सांगितलाय भिक्षा. म्हणून आम्ही समर्थ भक्त मनाचे श्लोक म्हणत दारोदारी भिक्षा मागायला जातो. त्यावेळेला मी डॉक्टर, मी कलेक्टर, मी इंजिनियर असा विचार मनात येत नाही, येऊ द्यायचा नाही. त्यांनी अखंडत्व टिकतं. आणि डॉक्टर, इंजिनियर या नावाने हा या अहंकाराने आम्हाला निर्माण होणारं खंडत्व समर्थ मोडून काढतात आणि त्याला अखंड भगवंताशी जुळण्यासाठी मदत करतात. एवढे मोठं भिक्षा नावाचं उत्तम श्रेष्ठ असं साधन आहे. म्हणून कामनेपासून दूर राहिलं पाहिजे. नको रे मना काम नाना विकारे. नको रे मना काम नाना विकारे. ते अनेक विचार करतं आणि अखंडत्वामध्ये खंड आणल्याशिवाय सोडत नाही. आज आपला खंड विषय चालू आहे. गेली 3 दिवस आपण अखंड विषय सांगितला. आणि एकदा अखंड आणि खंड सविस्तर समजलं की मग ध्यान कसं आणि नाम कसं, अशा 5 टप्प्यामध्ये 8 दिवस मी घेणार आहे. मग ध्यानाचे टप्पे आणि नामाचे टप्पे हे भिक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगणार. मनी धरोनी विषय काम कर्मेंद्रिय करीती कर्म तेव निपजती धर्माधर्म बाधक परम पुरुषा ते. अंतःकरणामध्ये विषय काम. विषय काम शब्दाचा अर्थ काय होतो? थोडक्यात स्पष्टीकरण देतो. शब्द काम, स्पर्श काम, रूप काम, रस काम, गंध काम. त्या गंधामुळे जीवाची हानी झालेली आहे. रसकाम, या रसकामनामुळे जीवा, काय म्हणतात त्याला, स्वाद. त्यामुळे माशाच्या गळ्या जबड्यामध्ये गळ फसला आहे. रसकाम. रूपकाम. त्यामुळे पतंग आपलं आयुष्य गमावून बसलाय, ज्याला फकडी म्हणतो, तो आपलं आयुष्य गमावून बसलाय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5ही काम जीवाला छळल्याशिवाय सोडत नाही आणि भगवंतापासून दूर फरफटत घेऊन जातात. अत्यंत दूर घेऊन जातात. यातले 2 अत्यंत मोलाचे आहेत. त्यांचं नाव आहे द्रव्य आणि दारा. दारा शब्दाचा अर्थ स्त्री असा होतो आणि द्रव्य शब्दाचा अर्थ धन असा. कंचन कामिनी जैसी नागिनी पाठी लागुनी करे भुलवणी. कंचन कामिनी जैसी नागिनी पाठी लागुनी करे भुलवणी. एकदा कंचन म्हणजे सोनं आणि कामिनी म्हणजे स्त्री, यांचा मोह जर झाला, सोनं शब्दाचा अर्थ धन किंवा पैसा, मग त्याच्यात प्लॉट्स आले, सगळं आलं. आणि कामिनी शब्दाचा अर्थ स्त्री असा आला. आपल्या देशातल्या बातम्या गुप्त ठेवून दुसऱ्यांच्या देशातल्या बातम्या जर काढायच्या असतील
तर कंचन आणि कामिनीचा वापर हा केला जातो. म्हणून आपल्या मिलिटरीमध्ये ऑनलाईन त्या सैनिकांना फसवण्यासाठी ऑनलाईन काही महिला बोलत असतात किंवा स्वतःला दाखवत असतात आणि त्यांनी आपल्याकडून आपल्या मिलिटरी मधले गुपित गोष्टी काढून घेण्याचा ते प्रयास करतात. कामिनी आणि धनाचा वापर लाच देऊन आपल्या सैन्यांमधलं किंवा डावपेच ओळखून काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातो. म्हणून द्रव्य दारा विषयासक्ती, दृढ वासना असता चित्ती, बाह्य त्याग मिथ्या विरक्ती, कुयोग निश्चित या नाव. नाथ महाराज म्हणतात, कुयोग निश्चित या नाव. जो पुरुष स्त्रीच्या आसक्तीमध्ये फसला आणि जी स्त्री पुरुषाच्या मोहामध्ये अडकली. कामिनी शब्दाचा दोन्ही अर्थ आहे लक्षात. कामिनी म्हणजे फक्त स्त्री या अर्थाने घेऊ नका. पुरुष स्त्रीच्या भोगामध्ये आणि स्त्री पुरुषाच्या इच्छेमध्ये जर अडकली तर ती कामनाच आहे. आणि ही जी भोग कामना आहे ही नाश करेपर्यंत सोडत नाही. नाश करेपर्यंत सोडत नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय की गाढवीच्या लाथेने आपलं तोंड फोडून घेतो गाढव, पण तरीही तिच्या मागे लागणं सोडत नाही. तरुण मुलीने मुलाला शिव्या दिल्या, थोबाडीत मारली, त्यानंतर सुद्धा तो म्हणतो की तुझ्या हाताचा स्पर्श झाला हेच मला आनंददायी वाटतं, कारण तो कामाने भारावल्या गेलेला आहे, वासनेने ओथंबलेला आहे. त्याला मारलेली थापड हा केलेला स्पर्श वाटायला लागला. तसा विषय असतो. विषयासाठी आपण एखादं उदाहरण घेऊया की सिरियल पाहायला लागल्यानंतर ती सिरियल सोडवत नाही. त्यापेक्षा सिरियल पाहूच नका असं सांगतात, पण पाहिल्यानंतर अर्ध्यातून सोडायची हिंमत नाही. हिंमत शब्द वापरतोय. सज्जनगडासारख्या ठिकाणी 8-8 दिवस वास्तव्य केल्यानंतर पवित्र जागेवरून आल्यानंतरही आता 8 दिवस सिरियल नाही पाहिली तर काय झालं या 8 दिवसात हे घरच्यांना विचारतो आणि अपडेट होऊन पुन्हा 9व्या दिवशीची सिरियल पाहत. अनायसे तू गडावर गेलाय, समर्थांनी कृपा केली आहे आणि तुला तिथे बोलवून घेतलंय. आता तू सुट सिरियल मधून, आता काढ डोक्यातून सिरियल. आणि असं जर झालं नाही तर मग हा जो बाह्य त्याग आहे याला मिथ्या विरक्ती असं म्हणतात. ही फजूल आहे, बेकार आहे, निरर्थक आहे, निरुपयोगी आहे आणि यांनी खंड पडतो, अखंडत्व टिकत नाही. म्हणून ध्यान आणि नाम जर अखंडत्वाने घ्यायचं असेल तर विषयासक्ती सोडली पाहिजे. दृढ वासनेला तिलांजली दिली पाहिजे. दृढ वासनेला तिलांजली दिला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, स्त्री काममय ज्याचे मन त्याची वृथा विद्या वृथा श्रवण. स्त्री काममय ज्याचे मन वृथा विद्या वृथा श्रवण, वृथा तप वृथा ध्यान, त्याग मुंडन तेही वृथा. स्त्री काममय ज्याचे मन, स्त्रीची कामना जर अंतःकरणामध्ये असेल त्यानंतर त्यांनी सगळं केलेलं व्यर्थ आहे आणि वाया गेलेलं आहे. म्हणून आपणास नेहमी सांगावं लागतं,
काय सांगावं लागतं? आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. काय म्हणतात आहे? आधी देवास ओळखावे. पहिले देवाला ओळखलं पाहिजे. मग अनन्य भावे भजावे. त्यानंतर भजन केलं पाहिजे. अखंडची ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे. समर्थांची ओवी. आम्ही प्रयत्न करतो का हो आता? अखंडत्व टिकलं पाहिजे हा आमचा पहिल्यांदा उद्देशच नसतो. लागून गेले परमार्थाला, लागून गेले शेजारी जातात देवळात म्हणून आम्ही जातो. आणि म्हणून मग समर्थ म्हणतात, अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, त्याचे कळता विवरण सहजची पडे. एकदा एकदा देवाला ओळखलं, एकदा त्याच्याशी अनन्य भजन केलं, की त्याच्या अखंड ध्यानामध्ये आम्ही ओथंबून जातो. त्याच्या अखंड स्मरणामध्ये आम्ही ओले चिप्प होतो. त्याचे कळता विवरण सहजची घडे. एकदा विवरण कळलं तर मग बरोबर जमत बघा. अखंड ध्यान. पण आम्हाला खंड खंड माहिती असल्यामुळे अखंडत्वाकडे आमचं चित्त धावतच नाही. कसं असतं हो ध्यान? आज आपण अखंडत्वातून ध्यान शब्दामध्ये प्रवेश करतो आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं, कसं असतं ध्यान? दूध विरजण घातल्यानंतर दह्याचं चिंतन करतं. समजून घ्या. विरजण घातल्यानंतर दूध दह्याचं चिंतन करतं आणि दूध दहीच होतं. नाम घ्यायला लागलं की तद्रूपता येते. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ते नाम त्याला समाधीपर्यंत घेऊन जातं. ते ध्यान त्याला समाधीच्या अवस्थेमध्ये घेऊन जातं. ध्यान म्हणजे काय? धारणा ध्यान म्हणजे काय? समाधी म्हणजे काय? धारणा धारणा, ध्यान आणि समाधी 3 टप्प्यात. विधेयाची दिशा आणि निश्चिती जर असेल तर त्याला धारणा असतो. या माणसाने आपण एखादं उदाहरण घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच्या कुटुंबाची राखरांगोळी झाल्यानंतर सुद्धा देशभक्ती सोडली नाही. माझी धारणा आहे की ते कट्टर देशप्रेमी आहेत आणि ते जे बोलतील ते भारत मातेच्या कल्याणाचंच असेल. काही जणांना असं वाटतं की इंग्रजांना अशा प्रकारचं पत्र सावरकरांनी लिहिलं म्हणून सावरकरांनी लांगुल चालन केलं. नव्हे, इंग्रजांना फसवण्याकरता तसं लेखन केलंय. युद्धामध्ये डावपेच आखायचे असतात. आमची धारणा आहे की सावरकर असं करूच शकत नाही. याला धारणा असं म्हणतात. आणि ध्येय निश्चिती एकदा झाली की अंतःकरण त्या दृष्टीने प्रयत्न करते आणि त्या ध्येयाला म्हणजे धारणेनुरूप ध्येयाला गवसणी घालू इच्छिते. या प्रयत्नाला ध्यान असं म्हणतात. आणि ध्येयाकार झाल्यानंतर त्रिपुटीचा जेव्हा लय होतो तेव्हा त्याला समाधी असं.
आपला विषय ध्यानाचा आहे. आपला विषय ध्यानाचा आहे. ध्यानामध्ये सुद्धा ढोबळ मानाने 3 पद्धती आहेत. तसे तर 84 लक्ष प्रकार आहे असं सांगितलंय ध्यानाचे. 84 लक्ष योनी आहे ना आपल्या, तसे तेवढे प्रकार आहेत. जेवढ्या योनी तेवढे ध्यानाचे प्रकार सांगून ठेवले. पण ढोबळ मानाने 3 प्रकारांमध्ये ध्यान मोडतं. त्यातल्या एका प्रकाराला काय म्हणतात, दुसऱ्या प्रकाराला काय म्हणतात आणि तिसऱ्या प्रकाराला काय म्हणतात, हे ध्यान सांगण्यापूर्वी एकदा वृत्ती ध्येयाकार झाल्यानंतर त्रिपुटीचा लय होतो हे म्हटलं. त्यात लय शब्दाचं स्पष्टीकरण करून देत. लय विनाशने विषय रोधने लयगतम मना भवती नोमृतम, रमण महर्षी. लय झाल्यानंतर ते पुन्हा काय होतं, उभं होऊ शकतं. पण विनाश झाल्यानंतर ते कधीही उभं होऊ शकत नाही. म्हणून समाधीतून व्युत्थान झालं पतंजली योगाच्या, तर पुन्हा संसारामध्ये मन रमू शकतं. पण ज्ञानपूर्वक जर बाध समाधी घेतली असेल तर तो पुन्हा विषयामध्ये रमत नाही. तो जीवनमुक्त म्हणून जीवन जगतो. तरी विषयातही काही आपलेपणा गुण नाही. मग विषय कवण काही बाधी तरी कवणा. विषयामध्ये आपलेपणच नाही आहे, तर मग ते विषय आम्हाला बाधण्याचं कारण काय आहे? का हो काही विषयात आपलेपणा नाही आहे? माणूस खूप दिवस एका ठिकाणी राहिला की तो तिथे रमतो, हे म्हणणं सुद्धा खरं नाही आहे. पण आम्हाला बाहेर असाच अनुभव येतो. समजा आम्ही शिवाजीनगर मध्ये राहतोय. अनेक गावांमध्ये शिवाजीनगर असतात म्हणून ते नाव आहे. तर आम्हाला मग शिवाजीनगरच चांगलं वाटायला लागलं. जिथे राहिलो ते जर आम्हाला चांगलं वाटतं असं जर नियम असेल, तर दवाखान्यात 15 दिवस महिनाभर भरती झाल्यानंतर दवाखान्यातच राहावंसं वाटतं का हो कधी? कोणीतरी असं म्हणताय का की मला डिस्चार्ज नका देऊ, मला तुम्ही दवाखान्यातच ठेवून घ्या, माझं मन दवाखान्यातच लागते? हसू ना आपण त्याला. कैदेमध्ये 5-5, 10-10 वर्ष काढल्यानंतर त्या कैद्याला ज्या दिवशी सुटका होते त्या दिवशी तो कैद्याचे कपडे पटकन काढतो आणि आधीचे रंगीत कपडे घालून येतो. त्याला केवढा आनंद असतो. इतके दिवस तू आता कैदेत काढले, एवढे वर्ष, तर मग आता मी काही जात नाही, तुम्ही माझी सुटका काही करू नका, असं म्हणणारे कैदी असतात का हो कधी? म्हणून दवाखान्यातून डिस्चार्ज नको असं म्हणणारे पेशंट नसतात आणि जेल मधून सुटका नको असं म्हणणारे कैदी नसतात. सगळ्यांना सुटकाच हवी असते, सगळ्यांना डिस्चार्ज हवा असतो. म्हणून समाधी सुद्धा टेम्पररी समाधी नको आहे. पतंजल योगाची समाधी द्वैत समाधी आहे. ती टेम्पररी समाधी आहे. व्युत्थानानंतर समाधी टिकत नाही. साध समाधी नावाचा जो प्रकार आहे, सांख्य योगातून सांगितलेला, भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातून, तो समाधी टिकतो. आता तुम्ही याला मी आधी ती समाधी म्हटलं आणि आता तो समाधी म्हटलं, दोन मध्ये काय फरक आहे? योगा चित्तवृत्ती निरोध, हा वृत्तीच्या निरोधातून झालेली धारणा, ध्यान आणि समाधी, ही ती समाधी आहे. कारण वृत्ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती वृत्ती असं म्हणतो आपण. ती वृत्ती आली, त्या वृत्तीने माझा खंड पडला. म्हणजे वृत्तीला ती शब्द वापरला जातो, स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून पतंजल योगातली वृत्ती निरोधाने झालेली जी समाधी, त्याला ती समाधी असो. आणि ज्ञानातून विचाराचा बाध
हा विचार त्या ठिकाणी प्रतिष्ठित केला आणि जगताचा बाध केला, देहाचा बाध केला. हे सगळे पुल्लिंगी शब्द आल्यामुळे याला हा समाधी असं म्हणतात. म्हणून ज्ञानातून प्राप्त होणारी समाधी ही हा बाध समाधी आहे. हा बाध समाधी आहे. म्हणून याला हा समाधी असं म्हणतात. आणि योगातून आलेली ही समाधी आहे. योगाच्या समाधीतून व्युत्थान झालं की पुन्हा प्रपंचाचं सत्यत्व जाणायला लागतं. कारण ती द्वैतातली समाधी आहे. आणि हा बाध समाधी चालता फिरता उठता बसता, सांख्ययोग 8वा भगवद्गीतेतला 2रा अध्याय, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्यवात्मना तुष्ट, हा समाधी आहे. हा स्थित प्रज्ञ हा समाधीमध्ये असतो आणि याला बाध समाधी असं म्हणतात. बाधातून जगताचं मिथ्यत्व पटल्यामुळे भगवंताशी ऐक्य सहज साधल्या जात. म्हणून योगाच्या समाधीला ही समाधी असं म्हणतात आणि ज्ञानाने प्राप्त झालेल्या बाध समाधीला हा समाधी असं म्हणतात. हा समजावून सांगण्यातला भेद करण्यासाठी ही आणि हा हे शब्द त्या ठिकाणी स्पष्टीकरणार्थ दिले आहेत. ही समाधी ध्यानातून प्राप्त होते. म्हणून ध्यानाचे प्रकार आपल्याला कळून घेतलं पाहिजे. एकदा ध्यानाचे प्रकार घेतले की ध्यानामध्ये अखंडत्व कसं साधायचं, भिक्षेचा नामाचा प्रकार घेतला की नामातून अखंडत्व कसं साधायचं, भिक्षेच्या प्रकारामध्ये चालता बोलता अखंडत्व कसं साधायचं, हे श्रेष्ठ सुंदर मुद्दे भगवंतांनी दिले आहेत. भिक्षेच्या अटी घातल्या आहेत, भिक्षेचा महिमा सांगितलेला आहे, भिक्षेचं महत्व सांगितलं. त्याआधी ध्यान षोडशा शब्द बघून घेऊया. भिक्षेमध्ये मग ध्यान कसं हे समजावून सांगेल, भिक्षेमध्ये नाम कसं हे समजावून. पहिल्यांदा प्रतीक ध्यान. विष्णूची आकृती वेगळी आणि विष्णूची मूर्ती वेगळी. म्हणजे ज्या देवतेच्या रूपाची आम्ही ध्यान करतो मूर्ती तशी नसते. जसं विष्णू मूर्ती आणि शिवांचं पिंड, महादेवांचं पिंड, जशी आकृती तसं पिंड नाही आहे. जसे विष्णू तशी विष्णू मूर्ती नाही आहे, तसा शाळीग्राम नाही आहे. विष्णू मूर्ती शब्द बाजूला काढू. जशी विष्णूंची मूर्ती आहे तसा शाळीग्राम नाही आहे. जशी शिवांची प्रतिकृती आहे तसं शिवलिंग नाही आहे. याला प्रतीक ध्यान असं म्हणतात. दुसरं ध्येय ध्यान आहे. दुसरं काय आहे? ध्येय ध्यान आहे. या ध्येयाच्या ध्यानाशी आम्हाला एकरूप व्हायचं आहे आणि ते आम्हाला एकरूप करून घेता आलं पाहिजे. आम्हाला स्वतःला तसं एकरूप करून घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला मेहनत केली पाहिजे. ती मेहनत जर आम्ही करू तर आमचं काम बरोबर साधलं म्हणून समजा. आणि तसं जमतं बघा बरोबर. कसं जमवायचं तेवढं फक्त आम्हाला कळून घेता आलं पाहिजे. आणि या कळून घेण्याला ध्येय ध्यान असं म्हणतात. सगुण रामाची अगर सगुण कृष्णाची जर प्रतिमा असेल तर त्यावर जी धारणा असते याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे समर्थांनी. ती धारणा त्या ठिकाणी ध्येयाकार होते. याला ध्येय ध्यान असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. मी ब्रह्म आहे अशा ध्यानाला
अहंग्रह ध्यान असं म्हणतात. समर्थ त्याला अंतरनिष्ठ ध्यान असं म्हणतात. अंतर्निष्ठ ध्यान समर्थांना अपेक्षित आहे, म्हणून समर्थ म्हणतात, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले लोकाचारे. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. ध्यानाच्या पद्धती बघा. बाह्याकार बुडाले कशासाठी? लोकाचारे. नुसत्या लोकांकडे पाहून लोकांनी म्हटलं पाहिजे की महाराजांचं खूप ध्यान बिन असतं. झालं झालं तिथून सगळं संपलं. तिथून सगळं संपलंच बघा. मराठीत ध्यान हा चकल्लस करण्याचा शब्द आहे. हे काय ध्यान? या ध्यानाला पाहायला आम्ही आलो आहे का? चकल्लस करण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. बाह्याकार बुडालेल्या लोकांची समर्थांनी चकल्लस केली असं अशा शब्दातून आपण अर्थ काढावा. ध्यान हा अंतर्गत प्रगतीचा भाग आहे. बाहेर ध्यानाचा कुठल्याच प्रकारचा आम्हाला उहापोह करण्याची गरज नाही. मी ध्यान करतो हे ज्याचं ध्यान करतो त्याला कळलं की पुरे आहे. पण त्याला नाही कळलं आणि इतरांना कळलं असेल तर हा ध्यानाचा दंभ आहे. आणि जो दंभ करतो त्याचं कधीच खरं नसतं. म्हणून भिक्षा फेरीमध्ये मी भिक्षा मागतो हा दंभ आहे. आम्ही दाखवून राहिलो की आम्ही एवढे मोठे असून कमावते असून सुद्धा भिक्षेला आलोय. दंभ आहे. भिक्षा ही समाधी रूप करून घेण्यासाठी, अखंडत्व साधण्यासाठी मिळालेली कामधेनू आहे, लक्षात ठेवा. अधिकार संपन्न साधक ज्या वेळेला भिक्षा मागतो तेव्हा समाजाला तो चमत्कार वाटू शकतो. समर्थ चमत्काराच्या भूलथापांवर कधीही विश्वास ठेवणारे नव्हते. त्यांना सदैव भगवंताचं गुणगान आवडत असे. समर्थांना दंभ कधी नाही चालला. एवढ्या मोठ्या राजांचा मी गुरु आहे असं समर्थांनी नाही मिरवलं. नाही मिरवलं. तेव्हा अखंडत्व टिकत असतं साहेब. अखंडत्व टिकण्यासाठी स्वतःच्या अहमला तिलांजली द्यावी लागते. अशी तिलांजली जर आम्ही दिली तरच हे सगळं शक्य होतं. नाहीतर यातलं काही शक्य होत नसतं. हे आम्हाला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की अखंडत्व म्हणजे काय आहे आणि हे अखंडत्व टिकवण्यासाठी केवढा मोठा प्रयास माझ्याकडून घडला पाहिजे. अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपला शक्ती आणि वेळ यांचं खर्चीकरण झालं होऊ नये म्हणून समर्थांनी भिक्षेला प्राधान्य दिलेलं आहे. भिक्षेनी अहंकाराचा नायनाट आहे. भिक्षेनी स्वरूपाशी ऐक्य आहे. भिक्षा ही माझ्यावर झालेली परम कृपा आहे, मागावीशी वाटले पाहिजे. ध्यानाचे ध्येय कोणते आणि ध्यान करणारा ध्याता कोण? ध्याता जीव आणि आत्मा ध्येय हे आपल्याला भागत्याग लक्षणेने लक्षात येते. आत्मानुसंधानात राहणे यालाच ध्यान असं म्हणतात. असं आम्ही राहतो का हो? ध्यानाचं रूपांतर समाधीमध्ये झालं पाहिजे. योगाची समाधी आणि सांख्य म्हणजे ज्ञानाची समाधी यातला फरक तुम्हाला सांगून दाखवला. आणि म्हणून माऊलींनी संजीवन समाधी घेतली आहे. माऊली योगी होते पण ती पतंजल योगाची समाधी नव्हे, ध्यान समाधी आहे.
नाम आणि नामी यांचा अखंड भेद आहे हे ज्ञान समाधीमध्ये निश्चित झालेलं असतं. आणि मग अखंड नाम किंवा अखंड ध्यान त्याला ब्रह्मरूप करत. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम स्मरत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नुसतं चालीत म्हणून होईल का हो? मनामध्ये गुणगुणलं पाहिजे आणि ते माझ्या जीवनात उतरलं पाहिजे. नाही तर मग पाठ चालता बोलता धंदा करिता, खाता जेवता सुखी होता, उत्कट भाग्य श्री भोगिता, नामस्मरण विसरू नये. म्हणून अखंड नाम म्हणावे, रूप मनी आठवावे. तर नुसतं पाठ करून होईल की आतमध्ये हे कोरल्या गेलेलं आहे याच्या पूर्ण लक्ष दिल्या नंतर होईल? विचार करा थोडा. आणि जर विचार केला तर मला यातलं अखंडत्व साधायचं आहे. आणि ते अखंडत्व मी कसं करेन? संतांना अखंडत्व दिसतं, मला का कळत नाही? ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना परी खेळणी, रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा. मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश करत असताना सांगितलं, तू काय समाधी लावून बसलाय? मी तर उघड्याने ब्रह्म पाहून राहिले. तू कुठे ध्यानस्थ बसलाय? आणि तो प्राण ब्रह्मरंध्रामध्ये आणून ठेवलास यमदेवाला चुकवण्यासाठी. आणि याला समाधी म्हणतोस चांगदेवा? मुक्ताबाईंनी उपदेश दिल्यानंतर चांगदेव महाराजांनी सुद्धा समाधीस्थ झाले. आपला देह त्याग करून टाकला. ज्यांनी 1400 वर्ष सांभाळला, त्यांनी त्या देहाचा त्याग करून टाकला. तटकन ठेवला नाही देह. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची लाकूड नाना परी खेळणी, एकची लाकूड नाना परी खेळणी. रांगण कळतं का आपल्याला? नाही कळणार. डंबेल सारखा एक खेळण्याचा प्रकार होता पूर्वी. गुलाबी रंगाचा ते त्याला रंग दिलेला असायचा. लाल नाही तर गुलाबी, बस. बाकी रंग बिंग नव्हते दिले जात त्याला. डंबेल सारखा प्रकार होता. आणि लहान मुलांना तो खेळायला मिळायचा आणि लहान मुलं आपल्या पकडीमध्ये त्याला धरायची. त्याच लाकडापासून इतकं छोटस खेळणं बनतं. त्याच लाकडापासून टेबल आणि खुर्ची बनते. एकची लाकूड नाना परी खेळणी, एकची दोरा नाना परी कपडा, धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाईला ब्रह्म उघड दिसत. म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा, मला उघड्या डोळ्यांनी ब्रह्म बघता येतं आणि तुला एवढी समाधी लावावं लागते. काहीतरी गडबड आहे तुझ्या. चांगदेव अवाक झाले. मुक्ताबाई बोलते आहे. 8 वर्षाची चिमुरडी. चांगदेव महाराजांनी देह ठेवला तेव्हा मुक्ताबाई अवघ्या 12 वर्षाच्या. दत्त भार्गव संवादामध्ये तो राजा असतो आणि मला समाधीचा अनुभव घ्यायचा आहे.
म्हणून तो मिनाऱ्यावर जाऊन साधना करतो, मोठ्या मिनाऱ्यावर जाऊन साधना करतो आणि त्याला अन्न सगळं पाणी वगैरे खालून वर सैनिकांकडून पाठवलं जातं. अनेक सैनिक राजाच्या दिमतीला, राज्यकारभाराकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राजाच्या दिमतीसाठी सैनिकच सैनिक लागलेले आहेत. पण ते त्या राणीला नाही पटत, राजाच्या पत्नीला पटत नाही. आणि मग ती राजाला एकदा उपदेश करते, कारण ती अखंड समाधीत असते. अखंडत्व फार महत्वाचं आहे. ती म्हणते की डोळे बंद केल्याने येत आणि डोळे उघडल्याने जात, ते ब्रह्म कसं असेल रे राजा, आपल्या नवऱ्याला विचारतीये. आणि त्या ठिकाणी तिच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर राजा तिला गुरु म्हणून स्वीकार करतोय, पत्नीला गुरु म्हणून स्वीकार करतो. पत्नी त्याची गुरु झाली आहे. दत्त भार्गव संवाद या ग्रंथामध्ये या सगळ्या गोष्टींचा नीट उल्लेख केलेला आहे. म्हणून न कश्चित जायते जीव संभवते न विद्यते, याच्यामध्ये आपल्या अंतःकरणाला खंडित होऊ देऊ नका. ते अखंड चालू राहिलं. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न, तो काम क्रोध विहीन होऊन असे. तो काम क्रोध विहीन होऊन असे. अखंडत्व जर टिकवायचं असेल तर माझ्यामधले विकार, माझ्यामधले काम क्रोध मला घालवून टाकले पाहिजे, संपवले पाहिजे, नष्ट केले पाहिजे. ऐसा आपणची केवळू होऊन असे निखळू, तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत. या अखंडत्वाला जर सांभाळायचं असेल, या अखंड ध्यानाला जर जपायचं असेल, तर अहंकाराचे दंडोनी सकळ काम सांडूनी विचरे विश्व होऊनी विश्वा माझी, अशा प्रकारे आम्हाला वाटचाल केली पाहिजे. त्यावेळेला अखंड ध्यानाची पायरी आम्हाला गाठता येणार आहे. या पायरीपर्यंत आपल्या सगळ्यांचा उत्तम प्रवास हो. म्हणून मी अखंड आणि ध्यान इथपर्यंत आज आपण 4 दिवस आहोत. आणखीन पुढे आपण घेणार आहोत. मला गावाला जाईपर्यंत हा विषय पूर्ण करायचा आहे. राजेंद्रजींनी मला तेही बंधन काढून घेतलं असलं तरी माझ्या ह्याच्यात खंड पडलेला बरा नाही. आणि म्हणून मी लवकर खूप घाईने नक्कीच आटपत नाही, पण प्रवचनांच्या वेळा आल्या आणि इकडे रिझर्वेशन आधीच होऊन गेलेले होते. मग ट्रेन मधून कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे थोडं मला त्या वेळेच्या आत आटोपायचं आहे. आणि मी तरीही कुठलीही कसर न ठेवता आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार. लगेच संपत नाही, अजून काही दिवस आहेत. अर्धाच झालाय, अर्धे दिवस बाकी आहेत, चिंता करू नका. 4 दिवस फक्त अखंड झालाय. अजून समासाला प्रारंभ व्हायचा आहे. 4 दिवसामध्ये तो समास मी पूर्ण करणार. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि नामस्मरणाला मी सादर होतो. आपलं नामस्मरण पूर्ण झाल्यानंतरच मी पुढच्या प्रवचनाकरता रुजू होईल. आपण नाम घ्यावं आपणास विनंती करतो. राजूदादांचे आभार मानतो. योग्यता ताई. श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उर्वरित निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय रामकृष्ण जय हरी. रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काका प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर श्रीराम.